हॅलो फ्रेंड्स, आज आपण पार्टनर्स फायनल अकाउंटमधील पहिला प्रॉब्लेम पाहत आहोत. तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतील. प्रथम ॲडजस्टमेंट ज्या घटकावर आहे त्या घटकाला आपण टिक मार्क करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट काही सेपरेट असते. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी या दोघांना टिक मार्क करून घ्या. वेजेस बघा इथं टिक मार्क केलेली आहे मी, आणि सॅलरी. त्यानंतर डिप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरीला टिक मार्क करून घ्या. त्यानंतर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स, इन्शुरन्स घटकाला ॲडजस्टमेंटला टिक मार्क करून घ्या. त्यानंतर प्रोव्हाइड फर्दर बॅड डेप्सला टिक मार्क करून घ्या. आणि कमिशन नॉट रिसिव्ड म्हणजेच कमिशन ॲक्वायर्ड बट नॉट रिसिव्ड, कमिशनला टिक मार्क करून घ्या. या पद्धतीनं अगोदर टिक मार्क करून घेतल्यानंतर मग आपण फॉर्म आखायचा आहे. फॉर्म आखताना लक्षात ठेवा की आता हे माझ्या डोळ्यासमोर असणार आहे. तुम्हाला याच्या अगोदर एक स्क्रीनशॉट काढून ठेवावं लागेल की जे जे घटक आहेत ते पोस्टिंग कसे करायचे आहेत. बघा, या घटकांचं मी पोस्टिंग करत जातो. पहिला घटक आहे पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल कुठे येणार, तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिले असतील क्रेडिट साईडला, डेबिट साईडला डेबिट. बघा, हे दिलेले डेबिट साईडचे घटक जे आहेत हे ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतील, काही अपवादात्मक घटक सोडून. आणि क्रेडिट साईडला दिलेले घटक जे आहेत ते क्रेडिट साईडला, अकाउंटच्या क्रेडिट साईडला, मग कॅपिटल अकाउंट असेल त्याच्या क्रेडिट साईडला, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट असेल त्याच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्याच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग ह्यामध्ये पण आणि फरक आहेत की डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, डायरेक्ट इन्कम ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, असेट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. समजलं? तर आपण पोस्टिंग करूया. बघा, पहिल्यांदा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन यामध्ये 60,000 35,000, 60,000 35,000. त्यानंतर परचेस कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 एक वेळ सुद्धा ओपनिंग स्टॉकसाठी आणि 2 परचेसेस ॲडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट बाहेर घ्या. 46,700 46,700. त्यानंतर दुसरा घटक सेल्स कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घ्या. सेल्स 85,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स यावर ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्सवर काय ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेप्स. मग फर्दर बॅड डेप्स आहेत म्हणून ते काय करायचे, यामधून लेस करा. अगोदर सन्ड्री डेटर्सची अमाऊंट घ्या 28,000 आणि यातून लेस करा, लेस बॅड डेप्स. किती सांगितलेत बघा, बॅड डेप्स किती सांगितलेत 1,500. अमाऊंट लेस करून बाहेर घ्या. 1,500 लेस केल्यानंतर 26,500.
याचा दुसरा इफेक्ट, बॅड डेटचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, हे लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स. पहिल्यांदा ट्रायल बॅलन्सला दिलेलं घेतली याची. बघा बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स किती, 4,400 रुपये, 400. यामध्ये ॲड न्यू म्हणा किंवा ॲड फर्दर म्हणा, ॲड न्यू किंवा ॲड फर्दर 1,500. यांची बेरीज घ्या 1,900. बरोबर. त्यानंतर पुढचा बघा, सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स दोन ओळी सोडा इथं कॅपिटल घ्यायला आपल्याला, जो कॅपिटलचा बॅलन्स आल्यानंतर या ठिकाणी कॅपिटल घ्यायला 2 ओळी सोडा आणि नंतर घ्या सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती बघा, सन्ड्री क्रेडिटर्स तर 25,000 आहेत. तर 25,000 बाहेर घ्या, का तर याच्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट बाहेर घ्यायचे. सन्ड्री क्रेडिटर्स झाल्यानंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक किती आहे, 18,000. त्यानंतर काय आहेत, वेजीस. वेजीस कुठे येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणीच खाली घ्या टू वेजीस. यावर टिकमार्क आहे, याचा अर्थ त्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. टिकमार्क म्हणजे ॲडजस्टमेंट. 9,900 यामध्ये ॲड करा. आउटस्टँडिंग काय करायचे, ॲड आउटस्टँडिंग. बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजीस ₹1,400. ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग 1,400. यामध्ये ॲड करा, बेरीज बाहेर घ्या 11,300. 11,300. त्यानंतर हे आउटस्टँडिंग काय आपला एक देणं आहे म्हणून कुठे घ्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. यामध्ये एक वेजीस 1,400. बरोबर, का तर 2 आहेत म्हणून येणार घ्यायची. वेजीस झाल्यानंतर बघा पुढचा इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 13,500. त्यानंतर बिल्स रिसेबल. बिल्स रिसेबलसुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला, करंट असेट आहे म्हणून बिल्स रिसेबल बॅलन्स शीटच्या असेट साईडला 5,000. त्यानंतर पुढचा घटक बघा, बिल्स पेबल. बिल्स पेबल कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. करंट लॅबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी बिल्स पेबल. बिल्स पेबल अमाऊंट किती, आउटरला घ्या 6,000. आउटरला 6,000. त्यानंतर काय बघा, बिल्स पेबल झाल्यानंतर कमिशन. कमिशन कुठे येणार, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे दिलेले घटक जे आहे, डेबिट साईडची अमाऊंट डेबिटला, क्रेडिट साईडची अमाऊंट क्रेडिटला. इनडायरेक्ट हे एक्सपेन्सेस आहेत आणि इनडायरेक्ट हे इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन. टू कमिशन. डेबिट साईडच्या घटकावर काय ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला घ्या 4,600. 4,600. 4,600. त्यानंतर क्रेडिट साईडला एक ओळ सोडून घ्या, बाय कमिशन 1,800. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. याच्यावर हे काय दिले, ॲडजस्टमेंट काय दिले,
कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड, म्हणजे कमवलेलं आहे परंतु प्रत्यक्षात मिळालं नाही, म्हणजे येणे बाकी आहे. म्हणून यामध्ये ॲड करा, ॲड ड्यू बट नॉट रिसिव्ड, ड्यू बट नॉट रिसिव्ड किती आहेत 1200. 1200 हे ॲड करा, यांची बेरीज घ्या बाहेर 3000. त्यानंतर कमिशन झाल्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, हे अगोदर ह्याचा इक्वेट करा. म्हणजे हे कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे येणे बाकी असलेलं कमिशन कुठं आहे तर आपल्या असेट साईडला घ्या, असेट साईडला घ्या. आउटस्टँडिंग कमिशन असं लिहिलं तरी चालेल. आउटस्टँडिंग कमिशन, आउटस्टँडिंग कमिशन किती आहेत 1200. 1200 आउटस्टँडिंग कमिशन. त्यानंतर पुढचा बघा, पोस्टेज अँड टेलिग्राम कसला आहे, हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज अँड कमिशन, कमिशन नाही पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट बघा 3600. 3600. त्यानंतर पुढचा बघा, पोस्टेज अँड टेलिग्राम झाल्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठं तर आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स, टू इन्शुरन्स अमाऊंट बघा किती आहे त्याची 1200. इनरला घ्या का तर त्यावर ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सवर काय ॲडजस्टमेंट आहे बघा, इन्शुरन्स ॲट ₹5000 इज पेड इन ॲडव्हान्स, म्हणजे आपण खर्च होण्यापूर्वी दिलेला आहे. पेड इन ॲडव्हान्स, आपलं प्रीपेड नसते का, तुमचं मोबाईलचं कार्ड आहे बघ प्रीपेड कार्ड, म्हणजे अगोदर भरा आणि नंतर खर्च करा, तसं आहे. इन्शुरन्स प्रीपेड केलेला आहे म्हणून यातून लेस करा, लेस प्रीपेड, लेस प्रीपेड 500. आउटरला किती 700. आणि हे प्रीपेड जे आहे ते आपली करंट असेट आहे, करंट मालमत्ता असेल, ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स 500. इन्शुरन्स झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठे येणार, इन्शुरन्स झाल्यानंतर काय आहे प्लांट अँड मशिनरी. बघा प्लांट अँड मशिनरी, इन्शुरन्स झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी कुठे घ्यायचं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. बघा बॅलन्स शीटची असेट साईड प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी किती आहेत, प्लांट अँड मशिनरी 40,700. 40,700. त्यानंतर यावर ॲडजस्टमेंट बघा, डिप्रिशिएट प्लांट अँड मशिनरी बाय 10%, तर 10% काढायचे, यातून लेस करा, लेस डिप्रिशिएशन 10% किती येणार 4070. 4070 लेस केल्यानंतर किती येणार बघा 36,630. आता ह्या डिप्रिशिएशनचा दुसरा आहे, डिप्रिशिएशन काय आपला लॉस आहे बरोबर, नुकसान आहे. हे कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 4070. डिप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर काय बघा फर्निचर कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईड, फर्निचर अमाऊंट किती आहे फर्निचरची 18,000. टोटल घ्या डायरेक्ट 18,000. त्यानंतर पुढचा घटक बघा फर्निचर झालं कॅश इन हँड, बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच कॅश इन हँड, बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2,500. त्यानंतर कॅरेज
कॅरेज हे दोन प्रकारचे असतात. जर नुसतंच कॅरेज दिलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, जर कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड असं दिलं असेल तर इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला आणि आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. टू कॅरेज, नुसतंच कॅरेज दिले याचा अर्थ आपण कॅरेज इनवर्ड असं हे समजायचं आहे. आणि कॅरेज किती आहे? 3200. 3200. त्यानंतर बॅक डेप्थचे आपण केलेलं आहे. त्यानंतर प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट का कुठे येणार? ही करंट असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट किती आहे? 7000. प्रीपेड रेंट 7000. त्यानंतर सॅलरी. सॅलरी कुठे येणार? बॅलन्स शीटच्या सॅलरी कुठे येणार? अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरी. टू सॅलरी इनरला घ्या. किती आहे? 10,500. 10,500. यावर ॲडजस्टमेंट आहे बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹800. यामध्ये ॲड करा आउटस्टँडिंग. ॲड आउटस्टँडिंग 800 इज इक्वल टू बेरीज किती? 11,300. याचा नेक्स्ट इफेक्ट कुठे आहे? हा आपली लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी आहे म्हणजे कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्स लिहिलेत ना आपण, त्याच्या खाली वेजेसच्या खाली सॅलरी. सॅलरी किती आहे? 800. या दोघांची टोटल घ्या 2200. त्यानंतर हे सगळं पोस्टिंग झाल्यानंतर ॲडजस्टमेंट कुठल्या राहिल्यात का बघा. क्लोजिंग स्टॉकचे एक ॲडजस्टमेंट राहिले. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कुठं? तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 31,000. आणि दुसरा इफेक्ट कुठं आला? बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट साईडला 31,000. त्यानंतर राहिलेले ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी केलेले आहे. डिप्रिशिएशन केलेलं आहे. इन्शुरन्स केलेलं आहे. बॅड डेप्स केलेले आहेत. कमिशन केले आहेत. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंट आपल्या प्रॉब्लेम संपलेला आहे. पोस्टिंग झालेलं आहे. आता यातून काय करायचं आपल्याला? यातून बेरीज करायची याची बेरीज बघा. सर्वसाधारण 1,16,000. 1,16,000 म्हणजे 1,16,000. 1,16,000. तर याचे ग्रॉस प्रॉफिट बघा किती येते? 36,000. याची बेरीज फरक किती आहे? 36,800. इथं नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. या ठिकाणी घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट 36,800. त्यानंतर याची टोटल करा बघा. 39,800. 39,800. याचा आता डिफरन्स काढा किती येतो बघा. डिफरन्स किती आलेला आहे? तर 13,630. डिफरन्स किती आहे? 13,630. तर हा आलेला डिफरन्स कुठं ट्रान्सफर करायचा आहे? ह्या कॅपिटलला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून इथं नाव द्या टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. यामध्ये अजय, विजय यातलं 6,815 यांची बेरीज. हा आलेला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,815.
त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करा. कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर यांची बेरीज बघा. 41,815, 66,815. ही क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, हे दोन्हीकडे लिहून घ्या. 66,815, 41,815. डेबिट साईडला काय घटक आहेत का तर नाहीत. हाच बॅलन्स ट्रान्सफर करा. टू बॅलन्स कॅरी डाऊन 66,815 आणि 41,815. हा आलेला बॅलन्स कुठे जाणार तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आपण बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड इथे घेतलीवर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण कॅपिटल लिहिले. त्याचं कॅपिटल त्याचं नाव द्या अजय आणि विजय. अजयच किती आहे 66,815, 41,815. यांची बेरीज किती येणार 1,80,000. या पद्धतीनं म्हणजेच हे आता आपल्या तुमची टोटल केला तर टोटल टॅली होईल. समजलं. या प्रश्न आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तर तुम्ही पण हा प्रॉब्लेम घ्या, सोडवा. तुम्हाला समजतं का बघा. काही क्युरीज असतील तर मला फोन करून सांगा. थँक्स.